नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव शहर पाणी पुरवठा योजना व नगर परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये काही तालुकास्तरीय लोकप्रतिनिधी तसेच काही नगरसेवक जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करीत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते अरुण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. पूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक सल्लागार संस्थेने पाणी योजनेत अनेक त्रुटी ठेवल्याने तिची मान्यता रद्द करण्यात आली असून नव्या संस्थेमार्फत सुधारित आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी देऊन म्हटलं आहे की जुनी तांत्रिक संस्था रद्द करण्याचा ठराव नगर परिषद बैठकीत मंजूर होऊ नये यासाठी प्रयत्न झाले. मात्र ठराव मंजूर झाल्यानंतरही काही भाजप नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली, तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेचा निर्णय कायम ठेवला. काही लोकप्रतिनिधींनी नगरसेवकांवर दबाव टाकण्यासाठी फोन केल्याचा आरोपही त्यांनी केला असून त्याचे रेकॉर्डिंग आपल्या ताब्यात असल्याचा इशारा दिला असल्याने शेवगाव येथील पाण्याचा प्रश्न मात्र गंभीर बनला असून त्यासाठी अरुण मुंडे यांनी पावले उचलली आहेत. या पत्रकार परिषदेस शिवसेना तालुका प्रमुख आशुतोष ढाळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका प्रमुख हरीश भारदे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ताहिर पटेल, साईनाथ आधाट यांच्यासह नगरसेवक वजीर पठाण, अमर पुरनाळे, संतोष जाधव, कैलास तिजोरे, जाकीर कुरेशी, बाबासाहेब लांडे, प्रवीण भारसकर, रोहित काथवटे, राहुल मगरे, नंदकुमार मुंडे, बाबासाहेब लांडे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक आणि नगर परिषदेचे कर्मचारी व संबंधित ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. याचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि मी हे लोकप्रतिनिधी जर दुसऱ्या वेळेस अजून पुढच्या मीटिंगला जर ह्या लोकप्रतिनिधी मोनिका दादांनी जर नगरसेवकाला फोन केले तर तिचं मी रेकॉर्डिंग लोकांसमोर आली. म्हणजे कोण कोणाच्या खोड्या करताय तुम्ही ध्यानात राहू द्या. अरुण मुंडेचं नाव डांबरट करायचं, तुम्ही जोर बारीक तोंड करून लोकांच्या लाकडं घालायची, हे धंदा लई दिवस चालणार नाही. आम्ही बोलायला जरी फटकळ असलो आम्ही लोकांचं वाटवून नाही करणार. आम्ही तुमच्या आमदारकीच्या कामामध्ये आजपर्यंत लुडबुड केल्या नाही. तुम्ही आमच्या नगरपालिकेत लुडबुड करू नका. आणि माझी खुलं चॅलेंज आहे, आमदारांनी राजीनामा द्यावा, नगराध्यक्षपदाचा आम्ही राजीनामा देऊ. मी कलेक्टर आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे की माझ्या बायकोच्या अध्यक्षाच्या जागेवर त्यांची नियुक्ती करावं आणि माझी बायकोचे आमदार म्हणून करावं. म्हणजे त्यांना समाधान होईल. काय हरकत आहे बदल करायला? त्याला इंटरेस्ट एवढा, आणि तुमचा जर एवढा शेवगावमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही हे पाणी योजनेचं प्रामाणिक काम का नाही केलं? दुसरी गोष्ट समजून घ्या, पाणी योजनेला प्रमा घेताना जे इस्टिमेट सादर होतं त्या दिवशी ती किंमत फायनल होती. आता ते टेंडर झालं, त्या किमतीच्या बाहेर काम करू शकत नाही, फक्त बदल करू शकतो. आज 50 कोटी रुपये एक्स्ट्रा लागणार आहेत, ते झटावं लागणार आहे का नाही आणायसाठी? म्हणजे हे कुणी अडचणी तयार करून घेतल्या सनेरमुळं. त्या सनेरला तुम्ही वाचिता नेमकं तुमचं गावाला ह्या शेवगावला नांगडायचं का? तुम्ही एकीकडे तुमच्या तालुक्यामध्ये पाणी योजना व्यवस्थित करता, नगरपालिका इमारत मोठी बांधता, रस्ते सुसज्ज करता, गार्डन करता, आणि प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव.